एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. तर हा जो ब्लॉग आहे ना, हा थोडासा मला उशीर झालाय पोस्ट करण्यासाठी. तर काही दिवसापूर्वी ना मी गावी गेले होते माझ्या माहेरी, आणि माझ्या माहेरी ना तिथेच एक जवळ एक मंदिर आहे देवीचं. तुम्ही संभाजीनगरला राहत असाल तर तुम्हाला माहीत असेल की लासूर वगैरे, आणि तिथली प्रसिद्ध देवी आहे ती म्हणजे दाक्षायणी देवी. तर ही देवी आमची कुलदेवता सुद्धा आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ना, आम्ही दरवर्षी ना सहकुटुंब या देवीच्या दर्शनाला जात असतो. मी अगदी लहानपणापासून या मंदिरामध्ये येत आहे, त्यामुळे ना ह्या मंदिरासोबत ना खूप जास्त आठवण आहे. आजकाल ऊन खूप जास्त असतं, त्यामुळे ना संध्याकाळी आम्ही 5-6 वाजता निघालो होतो. आधी कपड्यांची थोडीशी खरेदी केली आणि त्यानंतर आम्ही या मंदिराकडे वळलो. संध्याकाळी येण्याचं कारण फक्त एवढंच होतं की थोडंसं वातावरण थंड राहतं आणि मुलांना चालतं सुद्धा येतं. नाहीतर इथून तिथून या मंदिराची फरची ना खूप जास्त तापलेली असते, म्हणून संध्याकाळी यायचा विचार केलता. तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी पूजेचे साहित्य वगैरे कलेक्ट करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही देवीच्या दर्शनासाठी गेलो. हे मंदिर मी अगदी लहानपणापासून बघत आलेले आहे, त्यामुळे ना मला इथल्या एक आणि एक आठवणी माझ्या डोळ्यासमोर जात आहे. चैत्र अमावस्या का चैत्र पौर्णिमेच्या नंतर ना इथे यात्रा सुद्धा भरते, आणि मला अजूनही आठवतं लहानपणी आम्ही या यात्रेची ना खूप जास्त वाट बघायचो. ॲटलिस्ट आम्हाला एक खेळणं तरी भेटेल या आशेसाठी आम्ही वर्षभर या यात्रेची वाट बघायचो. मला अजूनही आठवतं. आणि खरं सांगते, आता या गोष्टीची आता अपेक्षा नसते, फक्त अपेक्षा असते ते म्हणजे जायचं, थोडंसं क्वालिटी टाईम स्पेंड करायचं आणि दर्शन घेऊन परत यायचं. दरवेळेसपेक्षा ना यावेळेस ना या मंदिराचं खूप छान डेकोरेशन केलेलं होतं आणि वातावरण अगदी प्रसन्न होतं. जिकडे तिकडे बघा मस्त छान असा अगरबत्तीचा सुवास दरवळत होता. मला कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर अशा प्रकारचा जो पेढा भेटतो ना, हा मला खूप जास्त आवडतो. लकीली मला तो इथं सुद्धा भेटला. याची सगळ्यात आधी खरेदी केली. आणि त्यानंतर माझी अजून एक सवय आहे, ते म्हणजे ना कुठेही गेल्यानंतर काही ना काही खरेदी करायचं. मलाही ती सवय आहे. तर मला आहे ना हे जे छोटेसे हत्ती दिसत आहे ना, तर मला खूप जास्त आवडले होते. पण हे खूप जास्त महाग होते, म्हणून माझ्या आईने माझ्या हातातून घेतून ते तसेच ठेवून दिले. माझे लाड नाही, पण माझ्या मुलाचे लाड बघा किती चाललेले आहे. 300 रुपयाचे मला हत्ती घेऊ दिले नाही, पण याला ना 300 रुपयाचा JCB घेऊन दिला. असं नाही की त्याच्याकडे JCB वगैरे किंवा दुसरी खेळणी नाही, पण तरी सुद्धा आपल्या नाताचे लाड किती असतात. इतक्या वर्षापासून आम्ही या मंदिरात येत आहोत, आणि तरीसुद्धा आम्हाला याची एकदा सुद्धा आरती हाती लागली नाही. पण सुदैवाने आज आम्हाला ही पहिल्यांदा आरती हाती लागली. मग काय, परत एकदा मंदिरात रिटर्न आलो आणि आरती अटेंड केली, प्रसाद वगैरे घेतला, आणि त्यानंतर म्हटलं चला आता निघावं लागेल घरी, कारण की उशीरही झालेला होता. तर 9-9:30 वाजेपर्यंत आम्ही मंदिरामध्ये व्यवस्थित टाईम स्पेंड वगैरे केला, आणि त्यानंतर आम्ही फायनली घरी यायला निघालो होतो. यावेळेस मंदिर खूपच जास्त डेकोरेट केलेलं होतं. रात्रीच्या वेळेस तर हे खूपच सुंदर दिसत होतं. यात्रा वगैरे जर असते ना, मी अजून इथे ना 1-2 तास घालवले असते आरामात. मस्तपैकी सगळ्या गल्ल्या फिरायच्या, मस्तपैकी छान छान रहाट पाळणे खेळायचे, हे मला खूप जास्त आवडतात. पण यावेळेस मात्र ते काहीच नव्हतं, अगदी मोजकेच होते, आणि ते माझ्या काही कामाचे नव्हते, लहान लहान मुलांचे होते. म्हणून मन मारून मला घरी जावं लागलं. पण मात्र ते जर असते ना तर खूप जास्त मजा आली असती. दुसऱ्या दिवशी मला सुद्धा रिटर्न जायचं होतं, आणि जाण्याआधी ना माझं लक्ष या झाडाकडे गेलं. पहिले माझं हे मनी प्लांट आहे ना, म्हणजे आईचं हे मनी प्लांट खूप मोठं वाढलेलं होतं. तिनं हे कम्प्लिटली कट करून टाकलं होतं, आणि तिला असं वाटलं की हे झाड आता कामातूनच गेलं. पण आता बघा हे झाड किती छान असं ग्रो झाले. मला वाटत सुद्धा नाही आहे की हे मनी प्लांट आहे म्हणून. खूप सुंदर ग्रो झाले. याला बघून तर मला खूप जास्त असं आश्चर्य बघत होता की आई तू इतकं छान मनी प्लांट कसं काय ग्रो केलं गं, असं मी तिला परत विचारत होते. आणि तीही मला आश्चर्यचकित होऊन म्हणत होती, अगं मी नाही केलं, ते आपोआप आलं. आणि खरंच हे खूप सुंदर दिसत होतं. दुपारी जेवण वगैरे आणि सोबत डब्बा वगैरे पॅक करून घेतला, आणि मी मात्र इथे माझ्या घरी परत रिटर्न निघाले. आणि आपली मुलगी परत घरी जाते आणि ती खाली हाती जाणार असं कधी होणारच नाही. तर हे आहे माझ्या आईने पाठवलेलं सगळा काही वानोळा. तिनं एकही गोष्ट अशी सोडली नाही की जी मला विकत आणावी लागेल. आता सध्या पावसाळा सुरू होणार आहे, त्यामुळे तिनं भरपूर मला कांदे देऊन टाकले. एवढेच 5 किलो कांदे मला 2-3 महिने आरामात चालले जातील. हे संपण्याच्या आधीनं दुसरे येऊनही जातील, मी तुम्हाला गॅरंटीने सांगते. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, बऱ्याच दिवसापासून मी लसूण खरेदीच केलेलं नव्हतं, कारण की मला माहीत होतं कधी ना कधी माझी आई ती पाठवेलच. आणि यावेळेस तिनं ते मला 2 जुडी पाठवून दिल्या. विकत घेण्याची काही गरजच पडली नाही.
त्यानंतर भरपूर असे लिंब पाठवले होते. मला तर खरंच आश्चर्य बसत होता की एवढे लिंब मी कसे कन्झ्युम करेल आणि इतक्या दिवस ते कसे स्टोअर करेल म्हणून. पण ते असतात ना, आईवडिलांचं प्रेम कमी पडतच नाही, ते कंटिन्युअसली वाढतच असतं. तसंच तिचंही आहे. काय देऊ आणि काय नाही देऊ असं तिचं कंटिन्युअसली चालू असतं. आणि त्यातल्या त्यात वडिलांचं तर वेगळंच असतं. नाही नाही हे घेऊन जा, नाही नाही ते घेऊन जा, असं त्यांचं चालूच असतं. कांदे बघायला गेलं ना तर हे मी अगदी कमी करून आणले, कारण की माझ्याकडून जास्त कांदे स्टोअर करणं होत नाही. म्हणून यावेळेस फक्त 10 किलो कांदे मी घेऊन आले आणि याला स्टोअर करण्यासाठी ना मी या जाळीचा वापर करत असते. तर कांद्याची टरफले अशी खाली पडू नये म्हणून आहे ना, मी या ट्रॉलीमध्ये ना अशा प्रकारे पेपर टाकून देते, जे की A4 साईजचे आहे आणि ते मस्तपैकी यामध्ये बसून जातात. त्यामुळे मला वेगळं असं पेपर कट करण्याची गरज पडत नाही. तर यामध्येच मी असे कांदे वगैरे स्टोअर करत असते. ही कॅरी बॅग ओपन केल्यानंतर आहे ना, मला खूप जास्त आश्चर्याचा धक्का बसला होता. इवन मला घरातून आहे ना 1 किलो बटाटे आईने बांधून दिले होते. तिच्याकडचे संपून तिनं मला दिलते. का? तुला विकत आणायची गरज नको पडायला म्हणून. हे बघून तर माझं खूप जास्त मन भरून आलतं. शेवटी आई-वडिलांचं प्रेम कधीच कमी पडत नाही. ठीक आहे, त्यांच्याकडून सगळं काही मॅनेज होत नाही. जसं होईल तसं ते आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यातच खूप मोठा आनंद मी बघत असते. आता एवढा मोठा लसूण मला 1 वर्ष आरामात टिकेल, पण याला मला स्टोअर करण्यासाठी हँग करावं लागेल. मग काही जुगाड तर मला करूनच घ्यायचं होतं आणि एरिएशन असेल अशा ठिकाणी याला हँग करायचं होतं आणि ऐन टायमिंगवर दोरीही सापडत नव्हती. मग असा काही जुगाड केला. अगदी चिमट्याने याला हँग करून ठेवले आणि अगदी परफेक्ट हे बसलंय. फक्त काढताना थोडीशी काळजी आणि हलक्या हाताने काढावे लागेल, नाहीतर सगळीची सगळी दोरी खाली पडायची. त्यानंतर यानं जेवढं काही बेसिक सामान आणलेलं होतं ते मला ठेवून घ्यायचं होतं. जसे की संत्री झाले आणि त्यानंतर आता हे आमचे घरचेच लिंब आहेत, तुम्ही बघू शकता. थोडा ना तिडका कमीत कमी 2 किलो हे लिंब असतील आणि मला माहिती आहे आता हे लिंबू ना मला खूप दिवस जातील. प्रॉब्लेम फक्त एवढा आहे की हे मला तितक्या दिवस टिकायला पाहिजे, म्हणजे त्यांची शेल्फ लाईफ मला मेंटेन करून ठेवायची आहे. यातले बरेचसे लिंबू मी शेजारच्या काकूंना देऊन टाकले, पण तरी सुद्धा माझ्याकडे लिंबांची क्वांटिटी काही कमी झालेली नव्हती. आता घरचंच झाड आहे, यामुळे कदाचित आईने ना अर्ध पार्ध झाड पूर्णपणे तोडून मला पाठवून दिलंय असं मला वाटते आता यांच्या क्वांटिटीकडे बघून. इवन मला डब्बे सुद्धा याच्यासाठी सफिशियंट पडत नाही. मला खूप जास्त ॲडजस्टमेंट करून या डब्यामध्ये याला सेटल करून घ्यावं लागले. पण काही असो, त्यांचं प्रेम आहे त्यामुळे याला मेंटेन ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर हे मी अगदी सिंपल अशा आहे ना या डब्यामध्ये मी स्टोअर केलेले आहे आणि आता बघूयात आता हे किती दिवस टिकतात ते. आता लवकरच पावसाळा सुरू होणार आहे आणि पापड वगैरे मेंटेन ठेवायचे म्हटलं ना तर खूप जास्त अवघड जातं. त्यामुळे मी काय करत असते, पापड जेवढेही असतील ना, कमी असो किंवा जास्त क्वांटिटी, ते प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये स्टोअर करते, जेणेकरून ते अजिबात मॉइश्चर लागत नाही आणि छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात. महत्त्वाचं म्हणजे ना, ज्यावेळेस हे सादळले जातात ना पापड, बऱ्याच वेळा त्यांना बुरशी किंवा फंगससुद्धा लागतो. त्यामुळे ना माझ्या तरी मते ना तुम्ही असे कॅरी बॅगमध्ये स्टोअर करा आणि मग डब्यामध्ये स्टोअर करा, जेणेकरून हे कमीत कमी 6-7 महिने तरी मॉइश्चर फ्री राहतील आणि टिकून राहतील. आता हे फुटाणे सुद्धा आमचे घरचेच आहे बरं का. गावाकडे ना काय करतात, जे शेतकरी वगैरे असतात ना ते एकत्र आहे ना भट्टीवाल्यांना हे भाजण्यासाठी देतात. तर आमच्याकडेही ते असतातच आणि माझ्या आईने पण ते व्यवस्थित भाजून वगैरे घेतले. माझ्या आईने एकदा दोनदा नोटीस केलं होतं की मी विकतचे फुटाणे आणते म्हणून, आणि तेव्हापासून तिनं लक्षात ठेवलं की प्रथम खातोय ना मग त्याच्यासाठी बनवून ठेवायचं. असं नाही की याच्या आधी नाही झाले, याच्या आधी बऱ्याच वेळा तिनं मला पाठवले, पण ते माझ्याकडून कन्झ्युम करणं काही व्हायचं नाही. पण यावेळेस आता प्रथम खातो, यामुळे ना आईने विचारच केला नाही, मला बिनधास्तपणे पाठवून दिलं. महत्त्वाचं म्हणजे या 2 बॅचेसमध्ये आहे, एक माझ्या भावासाठी आणि एक माझ्यासाठी आहे, जेणेकरून सगळ्यांचं सॅटिस्फॅक्शन होऊन जाईल. असं नाही आहे की फक्त मला आणि भावाला दिलं आहे, माझ्या प्रत्येक बहिणींना हे एक छोटं बॅच जात असतो. म्हणजे आईवडिलांचं प्रेम किती विचित्र असतं ना, तर सगळ्यांचा विचार करून सगळं काही करण्याचा प्रयत्न करतात. आता एवढं मोठं काम वगैरे आवरून झाल्यानंतर आहे ना माझ्याकडे ना काम करण्याची अजिबात कॅपॅसिटी नव्हती. म्हटलं चला पटकन अशी खिचडी बनवून घेऊयात, जेणेकरून आहे ना अगदी हलकी-फुलकी जेवायला होऊन जाईल. तर खिचडी तर मी अगदी बेसिक बनवत असते, खूप जास्त तामझाम वगैरे काही करत नाही. तर अगदी हलकी-फुलकी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर काय करायचं, कुकरमध्ये ना तेल टाकायचं, जिरे, मोहरी, हिंग याची आपल्याला छान अशी दणदणीत फोडणी द्यायची आणि त्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आणि हवे असेल तितक्या भाज्या यामध्ये घालायच्या. मी माझ्याकडे जेवढ्याही भाज्या असतात ना, त्या सगळ्या भाज्यांचा वापर यामध्ये करत असते. आणि जर ती प्रथम खाणार असेल ना तर विचारूच नका, माझ्याकडे फ्रीजमध्ये ईच अँड एव्हरी सगळी भाजी यामध्ये जात असते.
तर यावेळेस भाज्यामध्ये ना मी बटाटे, शिमला मिरची, बेल पेपर हे सगळं यामध्ये ॲड केले. बेल पेपर अगदी थोडे थोडे उरलेले होते, म्हटले ठेवून काय करावे म्हणून ॲड करून टाकले. नाहीतर हे मी सँडविचमध्ये किंवा स्प्रेड काही बनवायचे असेल तर त्यामध्ये खूप जास्त फ्रिक्वेंटली वापरते. आणि खिचडी बनवायची म्हटली ना तर मी स्पेशली मसाले वापरत असते. मला लाल मसाल्याची खिचडी खूप जास्त आवडते. तर आणि यामुळे ना टेस्टही खूप छान येते बरं का. आता हा मसालासुद्धा मला माझ्या आईने दिलेला आहे, जो लाल मसाला मी घातला आहे. त्यामुळे ना खिचडीची टेस्ट आहे ना अगदी वेगळी लागते. विकतच्या मसाल्यांपेक्षा खूप बेटर लागते. मसाले घातल्यानंतर अगदी 1-2 मिनिटासाठी हे आपल्याला मंद फ्लेमवरती परतून घ्यावे लागतात. त्यानंतर पाणी घालायचं, कोथिंबीर घालायची आणि धुतलेले तांदूळ आणि डाळ घालायचं. आता तुम्हाला अगदी मोकळी सुटसुटीत अशी दाणेदार खिचडी हवी असेल ना तर जेवढा तांदूळ आहे त्याचे दुप्पट पाणी घालायचं, एक उकळी काढायची आणि एक शिट्टी काढून या पद्धतीने तुमची जी खिचडी आहे किंवा पुलाव आहे हा खूपच छान मोकळा सुटसुटीत होईल. पण आता ही खिचडी आहे त्यामुळे मी अगदी दाटून दुटून अशी बनवली. मला अशीच खिचडी खूप जास्त आवडते. यावरती साजूक तूप घालून आता मी मस्तपैकी जेवण एन्जॉय करते. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. भेटूयात आपण अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉगसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील. बाय बाय.